नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. कळवण शहर व नगरपंचायत हद्दीतील सर्व मोकाट जनावरे तात्काळ आपल्या मालकीच्या जागेत बांधून ठेवावेत. या जनावरांपासून कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास जनावर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे जनावर मालकांनी तात्काळ जनावरे बांधावेत असे आवाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. कळवण नगरपंचायतीतर्फे शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडण्याची विशेष मोहीम मागील वर्षापासून सातत्याने राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 165 मोकाट जनावरे पकडण्यात आली असून त्यांच्या योग्य संगोपनासाठी व सुरक्षिततेसाठी त्यांना विविध अधिकृत गोशाळांमध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच कळवण नगरपंचायत हद्दीमध्ये काही जनावरे मालकांकडून मोकाट जनावरे पुन्हा रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी मोकाट सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघात होणे, नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होणे तसेच सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या उद्भवत आहेत. त्यानंतर नगरपरिषद हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मोकाट आढळणारी जनावरे अतिक्रमण अधिनियम 1871 तसेच लागू असलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार पकडून अधिकृत गोशाळांमध्ये जमा करण्यात येतील. संबंधित जनावरे मालकांकडून नियमानुसार दंड, पकडण्याचा खर्च, देखभाल खर्च व इतर लागू शुल्क वसूल करण्यात येणार आहे. तसेच कळवण शहरामध्ये एखादी अनुचित घटना घडल्यास संबंधित जनावरे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे जनावर मालकांनी तात्काळ जनावरे बांधावेत असे आवाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे. बातमी संकलन नंदू पगळरे, कळवण, विभागीय संपादक, लोकार्पण मराठी न्यूज.